तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो आणि आपल्याकडे माणुसकी भावना या ठिकाणी असतात आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। पण यामुळे कुठेतरी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली? नाही, तुमची चर्चा सुरू झाली। आमची जागा त्या ठिकाणी रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जागा भरणं कायदेशीर क्रमप्राप्त असतं आणि मग अशा वेळेला ज्याची हत्या झाली त्याची पत्नी आज त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तिला संधी देणं हा आपला माणुसकीचा धर्म आहे। काल उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये अनेक विषयांवर घोषणा केली। त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये दोन मराठी पक्ष एकत्र येत असताना काही जण गाठीबिटी घेऊन या ठिकाणी त्यांना तोडण्याचा प्रयत्न करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुळात मराठी माणसं मराठी मतदार हा केवळ त्यांच्याकडेच आहे या भ्रमातनं पहिलं बाहेर यावं। या राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेत आलं, मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळाला, तो काय पाकिस्तानच्या लोकांनी येऊन वोटिंग केलं नाही। मेजॉरिटी 90% मराठी माणसांनीच मतदान केलं आहे। मुंबईत गेल्या वेळेला 84-85च्या आसपास जागा आल्या, तो भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा मराठी माणूसच होता। आता मराठीच्या नावावर राजकारण तुम्ही करायला गेलात तर लोकांना तुमच्याविषयी विश्वास राहिलेला नाही आणि त्याच वेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना मराठी माणसांचा पूर्ण विश्वास आज त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर आहे। तसेच माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा मराठीचा आणि हिंदुत्वाचा विचार सोबत नेला, ज्याला उद्धवजी ठाकरेंनी तिलांजली दिली आणि त्याच्यामुळे मराठी माणूस स्वाभाविकपणे महायुतीच्याच मागे उभा राहील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये एकत्र झाल्यावर काय होईल कसं होईल हा त्यांचा विषय आहे, परंतु मराठी माणूससुद्धा आमच्या मागे मोठ्या प्रमाणावर आहे। याचं कारण मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी केवळ काहींनी घोषणावल्गना केल्या, आम्ही कृती केली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या पुढाकारानं पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं, याची जाणीवसुद्धा मराठी माणसांना त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। ठाकरे ब्रँड संपवण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर भाजपचा आम्ही नामोनिशाण मिटवू नको असं उद्धव ठाकरे म्हणाले। बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता, दुर्दैवानं तो तुम्हाला टिकवता आला नाही। ठाकरे साहेबांच्या विचाराचा ब्रँड एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यातच आम्ही हिंदुत्ववादी आमचा पक्ष शिंदे साहेबांसोबत असल्यामुळे त्या ठिकाणी आत्ता बाळासाहेबांचा ब्रँडसुद्धा आमच्याबरोबर आहे। तर दुसरीकडे दोन्ही भाऊ एकत्र येतील मात्र कोणीतरी येऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहे अशी देखील त्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना साथ घालताना पाहायला मिळाली का लोकांच्या मनामध्ये जे आहे तेच आम्ही करू। मला वाटतं राजकारणामध्ये चढउतार यश अपयश येत असतं,
परंतु एवढा मोठा पक्ष बाळासाहेबांनी जो स्थापन केला होता त्याचं नेतृत्व एवढं हतबल, मी लाचार म्हणणार नाही की बाबा हात पसरते आम्हाला युती करतं का, कोणी युती करतं का, मला वाटतं यावरनंच त्यांच्यामध्ये लढायची ताकद नाही. आणि हतबल निवडणुकीसाठी झालेले उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा दिसते आणि हेच त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट आहे. संजय राऊत असं म्हणतात की ठाकरे ब्रँड जो आहे तो देशात सुप्रीमो आहे. नाही, बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड काल होता, आज आहे आणि उद्याही त्या ठिकाणी आहे. परंतु तो ब्रँड, तो वैचारिक ब्रँड दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी जपता आला नाही. काल उद्धव ठाकरे शिंदे गटावर म्हणताना होते की अंगवतेला द्या पण सोबत ॲम्ब्युलन्स घेऊन या. असं म्हणाले. त्याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका केली की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे गृहमंत्री ना देशाला हवेत ना राज्याला हवेत. एक प्रकारे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे, मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब जराही दखल त्यांच्या वक्तव्याची घेत नाहीत. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याला देवेंद्रजींच्या नजरेत काय किंमत आणि महत्त्वही दिसून येतं. आणि अमित भाई तर खूप दूर राहिले ज्यांच्यावर हे टीका करतात. दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर आता राज्यामध्ये सुद्धा तिळपापड सुरू आहे. तर त्यांनी असे म्हटलं की अमित शहा यांनाही हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत असं वाटत आहे आणि त्यामुळे सुद्धा प्रयत्न केले जातात. अमित शहा यांनी आयुष्यात बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी एकत्र यावं किंवा येऊ नये हे अमित भाई ठरवणार नाहीत. ते दोघं निर्णय घेणार आहेत आणि अमित भाईंना दखल घेण्याची काही आवश्यकता सुद्धा नाही. त्यांना प्रचंड काम त्या ठिकाणी पडलंय आणि ते पक्षाची जास्त काळजी घेतात दुसऱ्यांच्या घरात त्या ठिकाणी डोकावण्याचं काही कारण नाही. भरतशेठ गोगावले यांचा आभोनी पूजेचा एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यावरून संजय राऊत असे म्हणतात की या विद्येचा कुठेतरी आता फायदा शिंदेना होत नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं पाय पुसणं जे आहे ते करून ठेवलेलं आहे. मला वाटतं की अशा प्रकारच्या टीका या अत्यंत घृणास्पद अशा प्रकारच्या आहेत. आपण देव धर्म संस्कृती मानणारी लोक आहोत त्याच्यामुळे पूजा अर्चा आपण त्या ठिकाणी करत असतो. पूजा अर्चाचे वेगवेगळे प्रकार असू शकतात परंतु आपल्या धर्माप्रमाणे सांस्कृतिक रीतिरिवाजाप्रमाणे आपण पूजा अर्चा करणं गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही. काल खऱ्या अर्थानं जो मेळावा शिंदेचा झाला त्यामध्ये श्रीकांत शिंदेना कुठेतरी प्रोजेक्ट केलं जातंय असा एक आरोप होतोय. त्यावरून देखील शिंदेवरती आणि एकंदर शिवसेनेवरती टीका केली जाते की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंना पुढे आणलं गेलं त्याच पद्धतीने आता श्रीकांत शिंदेला पुढे आणलं जातं. आदित्य ठाकरेंप्रमाणे श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री होऊ शकले असते परंतु या ठिकाणी श्रीकांत शिंदे केंद्रामध्ये मंत्री झाले नाहीत. त्यांनी दुसऱ्या ज्येष्ठ सिनियर असणाऱ्या प्रतापराव जाधवांना संधी दिली. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात पुत्र म्हणून उद्धवजींनी घेतलं. जे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान केला हा फरक आहे. त्याच्यामुळे तशा प्रकारची तुलना ही त्या ठिकाणी होऊ शकत नाही. राज ठाकरे यांचं महत्व वाढलं असं म्हणायचं का? कारण की एकीकडे उद्धव ठाकरे युतीसाठी प्रयत्न करतायत दुसरीकडे शिंदेच्या इकडून देखील प्रयत्न होताना मिळतोय. भाजप देखील या सगळ्यात चाचपणी केली जाते असं देखील म्हटलं जातं. राजकारणामध्ये यश अपयश मिळत असतं. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो परंतु काही नेते काही व्यक्तिमत्व ही लोकप्रिय असतात त्यांना सदैव महत्त्व असतं. त्यामुळे राज ठाकरे साहेबांना कालही महत्त्व होतं आजही आहे आणि त्या ठिकाणी निवडणुकीची गणित झाली तरी उद्याही त्यांना तेच त्या ठिकाणी महत्त्व राहील. त्यांचं नेतृत्व या ठिकाणी राज्यात लोकाभिमुख आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. शरद पवारांनी असं म्हटलं की मुंबईची ताकद जी आहे ती उद्धव ठाकरेंची कायम आहे ती संपलेली नाही. आता शरद पवार साहेबांना दुसरा पर्याय काय आहे? मुंबईत तर त्यांच्या पक्षाचं अजिबात अस्तित्व नाही. मग त्यातल्या त्यात ज्यांचं अस्तित्व आहे तो त्यांना ताकदवानच दिसणार. एकनाथ खडसे म्हणतात की आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार माझा जो आहे तो संपलेला आहे. नाही ठीक आहे त्यांचा विचार आहे ना. तर त्यांनी काय करावं
त्यांनी चालू करावं की संपवावं हा त्यांचा विचार आहे. पक्षाच्या दृष्टीने काही भूमिका आलेली नाही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.